ते रांगले. तिथे भावंड उपाशी राहिले. तिथे ध्यान, तिथं राहणं, भिक्षा मागून खाणं आणि त्या ठिकाणीच मांडे वाढले. तिथं त्या जागेवर त्यांच्या आईने त्यांना पूर्णाची पोळी खाऊन देहांत प्रचित घेतलेले ती जागा आहे. म्हणून मला ते आवडतं. पलीकडे जायला रस्ता आहे म्हणे, ते बघायला आहे ना, तुला नाही ते आता ऐका. त्यांना स्वयंपाक केला आहे आणि लेकराला एका जागेवर पांघरून घालून तोंडानं हात फिरून दोघं नवरा बायको बघत बघत त्या इंद्रायणीमध्ये. त्याच्यापेक्षा आहे का आपल्याला कष्ट असे? अगदी बरोबर दोघांनी उड्या मारली. सांग ना तो सिद्धेश्वराकडे आली गावात. कसं गेलं उड्या म्हणायला? सिद्धेश्वराकडे येऊन तेव्हा काय समाधी होती का? माऊली तिथेच होती झोपलेली. समाधी कुठे होती? माऊली तिथं होते सिद्ध बेटात आणि पुन्हा समाधी झाले म्हणून ती जागा आधीची. कळालं तुला? मग सिद्धेश्वराकडे आले. सांगितलं आम्ही चाललो संभाळा लेकरं. प्रार्थना केली. ती लिंग स्वयंभू आहे. लक्ष कर कसं आले ते म्हणे. लोळून घेतली. आपलेच शंकर पार्वती वरून चालले होते आणि इथं ह्या जंगलामध्ये विमान खाली आलं आणि पार्वती उतर म्हणले मला उतरायचं. आणि जिथं समाधी घेते का शंकर गडबडा लोळायले. पार्वती हसायली. काय लेकर लोळायलात? नाही, माझा योगी इथं समाधी घेणारे ती जागा सिद्धेश्वर आणि ती शंकराची पिंड आहे. ते समोर माऊलीनं समाधी घेतली. 84 सिद्धांचा सिद्धमेट मेळा. ते 84 सिद्ध योगी तिथं. भोवताली तर पंचकुशीमध्ये सगळे देवता आहेत. इथं आलं ना तुम्हाला कुठे जायची गरज नाही. तुम्हाला माहीतच नाही बेटा. जे गणपती ते दार आलेत ना दारात येऊन बसले. मला जायचं म्हणले माऊलीपाशी. स्वतः आलेत. बसवलं नाही त्यांना कोणी. तुम्हाला कुठे माहिती आलं पण? हा, काहीच माहिती नाही. माऊली दारात आहेत की नाही? मला माऊलीपाशी जायचं. आले. बाकीचे भोवताली पंचकुशी सगळे देव आलेत. हां, ही जागा तुला नाही म्हटली का? आणि एक सांगते अजून, किती सभ्यता आहे. चला बाहेर. माऊली माऊली किती शांतता आहे. तुम्ही जा बालाजीकडे. किती क्रूरता आहे. असं धरून ओढतात खेच कचा कच. माऊली चला माऊली. मला हेच बालाजी, हेच धाम, हेच केदार, बद्री सगळे हेच आहे. साक्षात परब्रह्म आहे. ह्याचा भिन्न कोण आहे? अकला तरी आहेत का? कोणतं आधार कार्ड नाही, बुकिंग नाही, तपासणी नाही, फोन बघत नाहीत. माझ्याजवळ घेते हाय तपासणं. बास्तरला गेले उसरून फोन राहिला. तू हाकलून गेलं मला. माझा टाईम चुकला की मला त्रास होतो. कारण मी त्या टाईममध्ये बासरमध्ये बसत येतो. मांडी नाही काढत मी. उगच ज्ञान येत असते का? तिथून हाकलून दिलं. जा. ठीक आहे म्हटलं. आणि आम्हाला हाकलतं कोणी इथं? किती छान. ज्या ठिकाणी माऊलीचा माथा आहे तिथं आपला माथा जातो. तिथं माऊली विराजमान आणि त्याच्यावर समाधीचा शेवटचा दगड ठेवून त्यांना ते आकार दिलेला आहे. आणि त्याला आपला मस्तक स्पर्श आहे. आणि संजीवनी तिथं प्राण सहित माऊली आहे. नुसती मूर्ती नाही पाषाणाची. हे तर कळत नाही तुम्हाला? चंद्र सूर्य तारे तर मी प्राणासहित तिथं असेल म्हणून त्याचं नाव संजीवन. कळत नाही का तुम्हाला लोकांना? परब्रह्म इथं तुमच्या सोबत आहे. तेच रूप हे गुरुजीचं आहे. आणि त्या ठिकाणी आपलं मस्तक त्यांच्या ठिकाणी राहिलं तर मुक्ती देणार नाहीत. म्हणून मी ह्यांना म्हणलं ताईला मी सतत आणि आई आहे तर म्हणून आनंदी. माऊली मन भरले. जे पांडुरंग आले ना समाधीच्या वेळेस तर हातात हात घेतला माऊलींचा. एक रुक्मिणी माता निवृत्तीनाथ गैवरले मुक्ताबाई तर खाली लोळाई. नामदेवराव तर अंग टाकून दिले नामदेवरायाला. आणि हातात हात पांडुरंगाने घेतला. माऊली स्थिर टेबल. एक एक पावलं टाकत 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 आज गाभाऱ्यात बसवलं चौरंगावर. समया लावल्या. आणि ज्ञाना काय पांडुरंगा आता एक मागा ना. मी मागणं आता तुम्ही
एक मागणं मागा, मी तुम्हाला काहीही देतो. समाधीचा बसल्याच्या अगोदर पांडुरंगा काय मागू, काय नको. मग तुम्ही म्हणतायत ना मागा, तर उत्तरवारी माझ्यापाशी तुम्ही या. परतवारी तिथंच थांबले ना मंदिर. कुठे गेले माऊली? पांडुरंग आणि माऊली दोन आहेत का? विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. प्राण आणि सखा, प्राणापेक्षा प्रिय म्हणजे सखा असतो. मंगल करा. म्हणून ते काय म्हणले, पांडुरंगाचं रूपच म्हणजे माऊलीचं. इतका जिव्हाळा दोघाचा. हातात हात घेऊन बसवलं आणि तिथं ती मूर्ती बघा तुम्ही समाधीच्या वरची, किती सुंदर आहे. काय सुंदर आहे ते. खरंच सुंदर आहे मूर्ती. मग स्वयंभू तिथे बी स्वयंभू. आणि ही मूर्ती घडवलेली नाहीये. स्वयंभू इथे. आता तुम्हाला एका ठिकाणी न्यायचं मला, पालम. तू लांब आहेस, पण आमचे लोक जिकडे आहेत ना अलीकडचे, ज्ञानेश्वरीला किती लाभ आहे. मी म्हणायचे 18 वाट द्यायला येईल, गुरुजी म्हणले 15 वाटच ये. बुद्धीच्या द्वारे घेता येतो, त्याला आत्मदर्शन नाव येतं. हातानं दर्शन घेणं आणि बुद्धीनं दर्शन होणं, हातानं घेणं आणि बुद्धीचं होणं फार डिफरन्स आहे. ज्या दर्शनामध्ये हा संबंधच जातो, जगताचा अभाव होतो, प्रत्यक्ष परमात्मा अनुभूतीत येतो, त्याला म्हणायचं आत्मदर्शन. काय सहज स्थिती असते. ज्या बुद्धीला त्याचा स्पर्श अनुभवतो, जगताचा स्पर्श तिथं मावळतो आणि देहबुद्धीचा विनाश होतो. अविनाशी परमात्मा हातात येतो, प्रत्यक्ष परमात्मा अनुभवाला येतो आणि जगताचा वास संपून जातो. तोच परमात्मा असतो, बाकीचा नाही. आपण आपल्या स्थितीत राहणं, आपण मूळ पदावर येणं, आपण अविनाशी स्वरूपामध्ये विघरून जाणं आणि महावाक्याच्या बोधामध्ये स्वतःला झोपून देणं, त्याचं नाव आत्मस्थिती. आत्मस्थिती आणि देहस्थिती दोन स्थिती आहेत. देहस्थितीमध्ये विकार आहे सुखदुःखाला, बुद्धीमध्ये सुखदुःखाचा आकार आहे. एकदा सुखाकार होती बुद्धी, एकदा दुःखाकार होती. एकदा सुखाकार होती, पण हे सुखही लौकिक जगतातलं आहे आणि हे दुःखही प्रारब्धाचं आहे. दोन्हीतून संपणारे, सुख जाणारे, दुःख संपणारे. पण ह्या दुःखाच्या पुढे एक अलौकिक सुख आहे, जे संपत नाही, जे जात नाही, ज्याच्यातून मन बाहेर येत नाही, ते परमसुख, आत्मसुख. ते आत्मसुख संत तुमच्या पदरात टाकतात, हृदयाच्या ह्या पदरात नाही. पदरात संताचा बोध जातो, तर त्या आत्मत्वाचा सदा अनुभव येतो, तत्क्षणी अनुभव येतो. ती दीक्षा असते. संताच्या मुखातल्या लहरी त्या साधकाला सिद्ध दशा आणून देतात. तो साधक परिपूर्णतेला प्राप्त होतो आणि आकांक्षेतून बाहेर येतो. कळती ना आकांक्षा? इच्छा, इच्छेचं राहित्य, ते अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रागट्य. आपण नाव ठेवतो आकांक्षा आणि मनात मरणाच्या आकांक्षा. नाव आकांक्षा आणि आकांक्षा काय संपतच नाही. तर मरूस तर त्या नावाचा अर्थ माहीत असतो का? बरीच नावं अशी आहेत की त्याचं नाव काय अर्थच कळत नाही.
आता आपण ऋषी म्हणतो. हृदयातला केशव ते ऋषिकेश, तिथलं आणि इथलं. ह्या केशवाला बुद्धीनं आलिंगन देणं म्हणजे ऋषी होणं, केशवाला पाहणं म्हणजे ऋषिकेश. पंचकोशाच्या पलीकडे परमात्म्याचा स्पर्श होतो आणि तो कोश हृदयाच्या आत असतो, तो ऋषिकेश. कळतो का? पंचकोशाला ओलांडून बुद्धी जेव्हा ज्ञानाच्या रस्त्यावर सहज साधना वाढवत वाढवत भगवंताकडे जाती, ती साधना बुद्धीला सोबत घेऊन ईश्वराकडे नेती आणि त्या आत परमात्म्याचा मिलन करून देती. त्याला म्हणा खरी आत्मस्थिती. त्याला संत म्हणाव. टोपलेन भंडारान पिशव्यान भुरभुरून घेते, तिथे बोध असतं वय व आणि ह्या अंतरंगत असती वय. एक शब्द बोलता येतो का नीट? आणि समोरच्या ठिकाणी त्याचा काही सुद्धा काही परिणाम होत नाही. शब्द आदळावेत हृदयावर, आत्मसाक्षात्कार करून द्यावा त्या शब्दानं, त्या बोधानं, त्या महात्म्याच्या मुखातल्या वाणीनं. समोरच्याचं अज्ञान धुतल्या जावं, मन ब्रह्मत्वाला प्राप्त व्हावं आणि देहाचा संबंध संपवावा. त्याला महात्मा म्हणावं. कसं टरम बटरम बोलते त्याला महात्मा. कारण हे आयुष्य पुन्हा नाही, हा देह पुन्हा नाही, ही बुद्धी पुन्हा नाही. हे जगात पुन्हा हवेत जगायचंय. कीटक होऊन हवेत राहावं लागतं, मासाहून पाण्यात जावं लागतं. भूमीतले वेल जमीन उकरा मध्ये किडे असते. मग जन्म मातीच्या पोटात आहे का पाण्याच्या पोटात आहे का हवेच्या ह्याच्यात आहे माहिती आहे? मग हा जन्म वाया घालायचा आणि नादी लागायचं कशाच्या बी. अंगाला काटा येतो. ह्यांचे आयुष्य बर्बाद व्हायलेत. जो साधक तुझ्याकडे येतो सुखाच्यासाठी, मोक्षासाठी, जन्म मृत्यूला थांबवण्यासाठी, तू थांबवता का जन्म मृत्यू? थांबवता येत नाही ना, तो साधू नाही, बंद होतो. ज्या जीवाचा जन्म आणि मृत्यू बंद करतील तर तू महात्मा म्हणशील. तू आता महात्मा नाही. तो कारण ज्या व्यासपीठावरून जीव आणि खळखळ वाहती, हातात मोक्ष देती. बरोबर आहे का? ती वाणी संताची असती, ती वाणी वेदाची असती, ती वाणी महात्म्याची असती, ती वाणी बोधाची असती. त्या वाणीतून जीवाला स्वरूपाची प्राप्ती होती. त्याला म्हणा श्रवण भक्ती. आणि छान होतं. तो थोबड छान होतं का? परिवर्तन काय? अंतरंगात गेले का? तो आत्मस्थिती तुला दिली का? तू परमेश्वरापाशी आलीस का? मग तोंड उघडायचं आमच्यापाशी, नाहीतर आम्ही उघडू देत आहेत कुणाला नाहीच. ज्या चिंतनामध्ये, ज्या श्रवणामध्ये, ज्या हृदयाचं आवरण निघालं नाही आणि मनाची वासना गेली नाही, देहभाव टाकला नाही, तर तुझ्या श्रवणाला काडी किंमत नाही. आम्हाला शिकवतात का येऊन पुन्हा माकडं संसारातले? ज्या श्रवण भक्तीमध्ये हृदयातलं आवरण, हृदयातली वासना, हृदयातला लोभ, हृदयातला क्रोध जळून खाक व्हावा, त्याला साधू म्हणावा. ज्याची वासनाच गेली नाही ती लोकांची वासना काढेल का सांगा? ज्याच्या आकांक्षा, आशा, 7 पिढीचं धन, त्याला किती पिढ्याचं धन आहे? त्याला व्यवस्था किती पिढ्याची करायची? हजारो. आबा बाबा बाबा बाबा. त्याच्यापाशी आत्मधन नसतं बाबा. ज्याला वैराग्याचं खळखळ उधाण आलेले वाप आहे, ज्याच्या हृदयामध्ये मोक्षाचं माप आहे, तो संत आपोआप आहे. वैराग्यच तिथे जन्मलं नाही. आणि ज्याला बोधाची खाणच माहित नाही,
ज्याच्या वाणीतून ज्ञान निघतच नाही, ज्याला सिद्धांत घटून देताच येत नाही, ज्याला वेद पटवून देता येत नाही, तो जगात संत नाही. कारण ज्याच्या वाणीतून एक धार निघते बोधाची आणि स्थिती येते सुखाची, अनुभूती परमात्म्याची, आवड ईश्वराची आणि त्याची प्रतीती ते स्वरूपाची, हे मिळतं त्याला संत म्हणावं. ज्याच्यापासून कळतं त्याला प्राण व्हावा, आणि जे मोक्ष देतो त्याला माझ म्हणावा, कुणाला बी नाही. तुला काय दिलं त्यानं? मोक्ष दिला, ज्ञान दिलं, बोध दिला, विचारसागर दिला, तुझी भावना बदलली, तुझ्या अंतःकरणात धूळ झाडली नाही ना, मग मला बोलायचं काम नाही, टक टक लावायची नाही, तर हट. कारण जी माय जर पाना पाजत नाही तर लेकरू जगत नाही, मरून जात. ज्या आईच्या स्तनात दूध नाही तर ते लेकरू जगत नाही. ज्या गुरुच्या मुखात अमृताचं स्तनपण नाही, बोधाची गंगा नाही, ते साधक जगतच नाही. राम करून देणार. फुल पडले का? मंजूर पण पडली. ज्या साधूच्या हृदयातून वेदाचा बोधाची गंगा नाही, साधकाची तळमळ नाही, वेदाचं ज्ञान नाही, स्वरूपाचे खान नाही, त्याला आम्ही काय म्हणत नाही, तुम्ही म्हणा. मग ते तुझा उद्धार करील का? तेच आदर आहे. म्हणून जिथं हृदयामध्ये साधूच्या हृदयातून वेदाच्या बोधाची गंगा खळ खळ वाहती, तिथं संसाराची मळ मळ जाते. कृष्ण रे बाई. आणि तुम्हाला कळत नाही, आम्ही वेद देत नाही, असं मस्तक सरकते आमचं. मला ह्या म्हणल्या चिपड्या माकड्या कालकोन, आणि त्यांना कळत नसतं म्हणून ते देत नसते. तोंडात हाना वाटली मला. आणि त्यांना ना समोरच्याला कळत नसतं. तुला काय फोन आला का त्याचा? कळावं कसं? आता ह्यांना विचारसागर न सांगता ओवी लागायली. म्हणलं का ह्यांना कळत नाही, सरिता बाहेर व्हा म्हणलं मी. तुम्हाला कळत नाही, ऐक ना का आमचं म्हणलं का कधी? नटखट या आणि शुद्ध होऊन जा. नटखट या आणि शुद्ध होऊन जा. बोधाचा पाना पाजवणारी आई असते, ज्ञानाचा बोध देणारी आमचे गुरुजी असतात, आणि वेदाचं ज्ञान हृदयात नांदवणारे संत असतात, आवरण काढणारे महंत असतात, आणि मी कोण कळून देणारे ग्रंथ असते. मा ते कळणं वाचू वाचू बेजार. एक मीटिंग संपली, वाचायचं कामच नाही अजून. संपली की नाही मीटिंग? किती अवघड आहे. आणि खरं बोलली की तुम्हाला फोडणी लागती, आणि का लागणं? फोडणी करपू द्या, आम्हाला काहीच करायचं नाही. फोडणी करपू द्या, आम्हाला काय करायचं? रागातून बायकांना. आणि ये ना, खरं आहे का खोटं सांग आमचं बोलणं. माझं जर खोटं बोलणं असेल तर पाठ सांगायचा बंद करते. एक शब्द खोटा नाही आमचा. नादी लावणं वेगळं आणि ब्रह्म नाद देणं वेगळं. नादी लावलं आपलं, माय काम करायली, लेकरू राहिलं, दिली फुटाने, दिली मुरमुरे, लेकरू गुंग झालं. तसं दिली मुरमुरे, लोक गुंग केले. मा बा 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 बा, अरे गुंग करावं का ज्ञान पाजावं? लेकरू बोंबलायला माय म्हणते घे मुरमुरे, खेळ पाणी खेळ खेळ भांडे. लेकरू गुंगलं की, आणि माझा स्वयंपाक झाला. तसं लोक गुंगले मुरमुऱ्यात. खरं मिळालं का? माय म्हणते बरं झालं लेकरू तिकडे गेलं. माय पशी कुठं आलं? लेकरू तिकडं, माय इकडं. तसा जीव इकडं, देव तिकडं. गुंगला. फेरा पडला आम्ही. फेरा पडला म्हणजे कुठला फेरा? नादी लावलं मुरमुऱ्यामध्ये, खेळ मांड्यामध्ये. मायने सोडलं लेकराला खेळामध्ये, त्यानं सोडलं जगामध्ये. तुम्हाला काढलं का आतनं तुमचं? खेळ मांडे खेळा. काय अवघड आहे. खरं बोलायला पण किती भ्यावं लागतं आम्हाला. तुम्ही भेटा का डांबरट?
बेटा आम्ही भेट तुम्हाला नाही भीतो मग आम्ही. किती अवघड आहे. आम्ही भेट तुम्हाला खट्याळ लोकाला. आम्ही गुरुजीचे भेट नाहीत. आम्ही सिंहाचे पछडेत भेट नाहीत आणि नरड फोडल्याशिवाय राहत नाहीत. सोडतो का आम्ही? नादी लावू नये, नादात आणावं. ब्रह्मनाद नादी लावणं म्हणजे घुमिवणं. करा कर्म, घ्या भक्ती. आणि तुझ्या बापान मुक्ती कवा द्यायची रे? अरे मुक्ती वाट, मुक्तीचं धन वाट. दे ना मुक्ती लोक जीवाला. ज्ञान दे जगाला, सुख दे जगाला, भक्ती दे जगाला. ते काम कर. मनाला विश्राम येऊ दे. मन विश्राम कधी पावतं? ईश्वराचं ज्ञान घेताना ते अनुभवता तुम्ही सगळे लोक. विश्राम घेतं मन. लाखो जन्मामध्ये संसार करून थकलेलं मन, पाप पुण्य करून भोगलेलं मन, वासनेमध्ये जगलेलं मन ज्ञानामध्ये भिजतं आणि ब्रह्मभावात जगतं. ते साधूचं धन असतं. धन कुणाचं आहे? कोण देतात? गुरुजी. वेदाची शक्ती म्हणजे गुरुजी, ज्ञानाची भक्ती म्हणजे गुरुजी, सुखाची प्राप्ती म्हणजे गुरुजी. असं हृदय नाचते बघा. टपा फुलं पडायला. छाती पाहिजे डरकाळे फोडायची. शर्मिंदी लोक नाही डरकाळे फोडीत. कुरकुर मधल्या मुली वाणीच मरून पडलेली असती, कारण शर्मिंदी असते ती. पण ज्या वाणीमध्ये वैराग्य आहे, ज्या वाणीमध्ये बोध आहे, ज्या वाणीत गुरु येत, तिथं कशाची भीती, कशाची भ्रांती, तिथं अज्ञानाची निवृत्ती. म्हणून आम्हाला नाही भीती, तुम्हाला भीती. तुमच्यामध्ये पाणी मेलेले, आमच्यात नाही. मेलं का आमच्या? जसे आमचे गुरु तसे आम्ही. चला आता ज्ञानेश्वरी घेऊ, ग्रंथाकडे जाऊ. मी संसार वाहो स्वरूपी अंता ठाओ, स्वरूपी अंता ठाओ. अध्यायो 15वा. ज्ञानोबा राय म्हणतात 15वा अध्याय मी का लिहिला? प्रत्येक जीवाच्या ठिकाणी हे संसार सत्य मानते. प्रत्येक बुद्धीला मी कळत नाही, जगत कळतं. पण जगत दिसून खरं नाही म्हणजे मिथ्या आहे, त्याला वाव म्हटले. आणि मी सत्य आहे, त्याला ब्रह्म म्हटले. हे सांगायसाठी 15वा अध्याय मी लिहिलाय. काय कसं ज्ञान खळखळे. आणि जिथं हे सांगता येत नाही तिथे मळमळे विषयाची. आणि मला एक कळत नाही, ओव्या लावून द्या, सिद्धांत लावून द्या, विचारसागर पक्का करा, मोक्ष हातात द्या, मग त्याला महाराज म्हणा. इकडं फिरवा, तिकडं फिरवा, तिकडं हिरव. काय फिरवा फिरवी नको. एका ठिकाणी आणून ठेवायचं बुद्धीला, तिला ते पद द्यायचं, स्वरूपाचा स्पर्श भोगायला लावायचा त्या बुद्धीला. त्या परमेश्वराचं नातं प्रगट करून द्यायचं त्या मनाला. अंतःकरणाच्या गुहेमध्ये असलेला परमात्मा वेदाच्या ज्ञानानं बाहेर येतो. जीवाला सुखाचा स्पर्श होतो, मोहाचा नाश होतो. अविनाशी पदावर बुद्धी जाती, परमेश्वराची ओळख होती, बुद्धी परमात्मा बनते. त्याला म्हणा महाराज का कसा लागली हे देणं जगाला. तू देतो का? ते का देत नाही? समोसे गेले तसं खट्या त्याला खाऊट खोबरं, त्याला तरी काय, आम्हाला आमचं चांगलंच आहे. मरा. ज्याच्या संगतीमध्ये कल्याण होत असेल, ज्याच्या बोधान ब्रह्मभाव जागा होत असेल, ज्याच्या हृदयातून ज्ञानाची गंगा येत असेल, तर त्याला ब्रह्मरूप म्हणल्याचा दुसरं भाग म्हणायचं नाही. ज्याच्यापाशी काही नसेल त्याला काय म्हणायचं ते म्हणा. छोटे मोठे पुण्य होईल. नाही असं नाही, उच्चांक सांगता येत नाही.
मग बाकीचं बहिरंग देता येतं. हे करा, हे ऐका, इकडे या, तिकडे जा, हे घ्या आणि ते द्या, इथं लिहा, तिथं सही करा. जगाच्या भ्रमाला धुवावंच लागतं, अज्ञानाला सोडावंच लागतं, परमात्म्याला मन जोडावंच लागतं, ब्रह्मज्ञानामध्ये आपण यावंच लागतं आणि आपल्या जन्म मरणाला थांबवावंच लागतं. कोण थांबवणार तुम्हाला? जन्म आणि मृत्यूच्या अंतलं दुःख कोण कमी करणार? किती वैताग येतो. पण आता किती बायकाला आवडत असेल इथं, नाही? पुढे जाऊ देना आणि मागं येऊ देना आणि मध्ये सुख होऊ देना. पुढे जाऊ देणं, मागं येऊ देणं आणि मध्ये सुख होऊ देणं. त्याचं नाव संसार. हुरपळा हुरपळा. वांग भाजलं, हुरपळून काढलं. मन भाजलं, संसारानं हुरपळून टाकलं. नात्यानं फिरून भाजतात वांग्याला. एकदा हे डाक, एकदा ते डाक, एकदा वरून भाजलं नाही, आता खालून भाजायचं या बाईला. म्हणून ओळखावं नात्याला आणि फेकावं दोषाला. खरे का खोट आहे? सोडावं आता घरादाराला. चूक आहे. चला. करोनी संसार वाव स्वरूपी अंता ठाव होवाया अध्याय 15. माऊली म्हणतात स्वरूपी अंता ठाव. बुद्धी देहाला अहम म्हणती, माझं म्हणती. स्वरूपाला कुठं माझं म्हणती? स्वरूपी अंता ठाव. मी ब्रह्म असं कुठं म्हणता अंतःकरण. म्हणून त्या बुद्धीनं माझ्यापाशी विश्राम करावा आणि स्वरूपाचा ध्यास धरावा आणि अहमचा त्याग करावा, देहबुद्धीचा नाश करावा आणि बुद्धीनं माझ्यामध्ये राहावं. स्वरूपी अंता ठाव. अंता माझी असावी. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. माझं मी त्या ठिकाणची आहे, मी देहाची नाही आहे, मी देह नाही आहे. माझी वासना कमी करावी आणि वासना संपली की मला तिथं जाता येतं. हे माऊलीनं शिकवलं साधकाला. ज्ञानाच्या बोधानं, ओवीच्या रसानं, संताच्या संगतीनं वासना जळून राख होती आणि बुद्धी पाक होती आणि स्वरूपाची प्रतीती येते तेव्हा आत्मस्थिती. ऐका वाक्य हे कोणत्या ग्रंथात आहे, कोणता महाराज सांगतो सांगा बरं. हृदय फाटवावं लागतं, रक्त उसळावं लागतं, असं अंतःकरण पिळावं लागते, मग हे बोलणं असते. वर वर बोलणं, वर 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 वडे आणि वरनात किडे. कशाला कोण उद्धार होईल, कोण नापास होईल? बंड घ्यायचं आणि पळून जायचं. तो उद्धार आहे तळमुळे न फक्त व्यवहार. काय तिथं व्यवहार लिखापट्टी हिशोब. कमाल आहे, खरंच कमाल आहे. परमार्थात हिशोब नसावा, वेदामध्ये विकार नसावा आणि संतासोबत गेल्यावर अज्ञान नसावं. रामकृष्ण. कुठे मार्केटिंगच का? आणि कवा तरी शुद्ध जगा, परमात्म्याला बघा, शुद्ध व्हा ना. स्वरूपाची ओळख म्हणजे पैशाने नाही, पांडुरंगाची भेट म्हणजे मार्केटने नाही आणि आत्मस्थिती गुरु वाचून नाही. खूप त्रास होतो आमच्या मनाला, कारण ते आमचं मार्केटच नाही तसलं. चला. बुद्धीला कोण कळतं? देह, जगत, वासना, क्रोध आणि धन जास्त कळतं तिला. आवडतं पण तेच. जसं धन आवडावा तसं संत आवडावे. दुसरी उपमा देता येत नाही आम्हाला. जेवढं धनाचं प्रेम आहे तसं माझ्या ओळीचं प्रेम असावं. माऊलीचं प्रेम, गुरुजीचं प्रेम, वेदाचं प्रेम जर वाढलं तर अज्ञान तिथं खुडलं. पण प्रेम वाढत नाही आणि आत्मानुभूती भक्तच येत नाही. सिद्धांताचा अनुभव हृदयामध्ये प्रगट होत नाही. सिद्ध पुरुष सिद्धांताहून सिद्ध होतो. सिद्ध भेट, सिद्धता हृदयात तयार होती, अनुभूती जागृत होती, आवाजची भूमिका येते आणि सोची प्रतीती सतत
तयार होती ती साधूची अनुभूती. पांडुरंगाचं कोणी काही वाजायचं पक्की संस्कृती आहे. संस्कृतीला कळलं ना आता पाठ चालू आहे. नाही 8 वाजून गेले ना. ओळख ग थोडंसं नाही, पाठ उशिरा चालू झालाय. त्याकेल थांबलं पाहिजे. स्वरूपी करुणी संसार वाहो, स्वरूपी अहंता ठाऊ. होय अध्याय 15वा. माझ्या 15व्या अध्यायाचं हेच वर्म आहे की संसार जन्म मृत्यू थांबावा आणि बुद्धी भगवंतात यावी, आत्मस्वरूपाची प्रतीती भोगावी, अज्ञानाची होळी करावी आणि देहाचा संबंध संपावा आणि स्वरूपाचा संबंध बुद्धीने घ्यावा. त्याला म्हणावं 15वा अध्याय. वाव, खरंच ताई हे अमृत आमच्या गुरुजीपाशीच आहे. कुठे देशावर जा मिळत नाही. ज्ञानमय अवस्था करा, वेदाच्या ठिकाणी घेऊन जा आणि मनाला राम करून टाका. गोंदगिरी बंद करा की आता. निखळ अंतःकरण असावं आणि वैराग्य जिवंत असावं. तिथं ज्ञानाचं पाणी वाहत आहे. हा बेटा, ज्ञानाचं पाणी असं गंगा वाहती, कारण तिथं वैराग्याची स्थिती. तिथं ज्ञान लक्क प्रकाशित होतं आणि वेदाचा रस हृदयात सतत भोगता येतो. अमृत, ज्ञानामृत, बोधामृत. त्या बोधामृतामती बुद्धी संजीवन होती, मरत नाही. मृत्यू नाही, जन्म नाही, देहभाव नाही, अज्ञा उरत नाही आणि ममत्व तिथे शिरत नाही. देहाचं भान म्हणजे अज्ञान, जगताची जाण म्हणजे अज्ञान, ईश्वराची सुखाची खाण म्हणजे ज्ञान. त्या भूमिकेत बुद्धी सहज जाते अंतरात. त्या बोधानं ती आत जाते, आत्मस्वरूपापाशी समरस होती आणि ही शक्ती वेदाची, भक्ती हृदयाची, मुक्ती साधूची आणि प्रीती वेदांताची. हे मिळावं आपण त्याला प्राण होऊ तशा महात्म्याला. हे द्यावं तुम्ही आम्हाला, आम्ही त्याला साधू म्हणू. नाही तर आम्ही म्हणणार नाही. तुम्ही म्हणा, आम्हाला काही देणं घेणं नाही. तुमचा भाव तुमच्यापाशी, आमचं ज्ञान आमच्यापाशी, आमचे गुरुजी आमच्यापाशी, तुमचं कोण तुमच्यापाशी. तुमचं दुकान तुम्हाला, आमचं दुकान आम्हाला. शिल्लक राहत नव्हतं, जगताचा भास होत नव्हता, आत्मानुसंधान जात नव्हतं आणि ओवी हृदयातून बाहेर येत नव्हती आणि ब्रह्म स्वराज भोगल्याशिवाय तो जीव स्तब्ध होत नव्हता. हे खटखट यावं लागतं. आणि असा अभिमान आहे का तुम्हाला? मग म्हणा आमचं महाराज येड्याचा बाजार. काय दिलं का तुला? ग्रंथ गर्भीचे चांगावे, उपलवे जे रजिवे अकर्णी जे जो. आता गीता ग्रंथाचा जो भांडार आहे हे आता 15 अध्यायामध्ये खुल्ला करणार आहेत. उपजीविले जिवे अकर्णी जे, जे उत्पन्न होईल अध्यात गीतेचं भांडार हे तुम्हाला देणार आहे 15 अध्यायामध्ये. अजून सुरुवातच नाहीये. ऊर्ध्वमूल कुठं आलं? आता सुरुवात करणार आहे. गीतेच्या गाभाऱ्यातला भंडारा मी काढणारे आणि जगाला वाटणारे, त्याला गुरुजी म्हणणारे. आहे की नाही? गीतेचा बोध वाटणारे गुरुजी नाही का? श्री भगवान वाच स्तंभावरव्ययं पर्णानि वेदस्य यस्तं वेद स वेदनित. ऊर्ध्वमूल मदशाख, ज्याचं मूळ वरी आहे ते ब्रह्म आहे, त्याच्या शाखा खाली आहेत. हा संसार वृक्ष आहे आणि त्याचे पान म्हणजे वेद आहेत. वेदवित. बायकाला पाठ पण काही नाही, खरंच नव्हतं. त्या वृक्षाचे पान म्हणजे वेद आहे. त्याच्या फांद्याखाली येते, मूळ वरी आहे ते ब्रह्म आहे. असा संसार वृक्ष आहे, तुला मी सांगणार आहे. आता थोडं थांबून मी तुम्हाला बोलणार आहे. ब्रह्मवरी आहे आणि उलटा वृक्ष आहे आणि त्याचे पान वेद आहेत.
त्याच्या फांद्या खाली आहेत खाली आहेत. आणि मुळ्या वरी वरी आहेत आहेत. त्याच्या. हा संसार वृक्ष आहे. आता पान कोण आहे, वृक्ष कोण आहे, मूळ कोण आहे सांगतो. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक सांगतो तुम्हाला, एक ऐका, मी अशी का बोलते ना,